मानशीवाडी तालुक्यात आरोंदा गावापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर तेरेखोल नदी पात्राजवळ आणि डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य हिरवळीच्या कुशीत वसलेली एक सुंदर वाडी म्हणजे मानशीवाडी। इथे येताना वाऱ्याच्या झुळुकीसोबत झाडांची सळसळ ऐकू येते आणि निसर्ग आपल्याला शांतपणे कवेत घेतो। आरोंदा बाजारातून मानशीवाडीकडे जाणारा रस्ता भवानी मंदिर, गावेळवाडी, गोळतुवाडी आणि पुढे रेडी, शिरोडा या गावांना जोडत हळूहळू पुढे सरकतो। मानशीवाडीत प्रवेश करताना वाडीच्या प्रवेशद्वारावर एक छोटासा पूल लागतो। या पुलाला स्थानिक भाषेत मानशी असं म्हणतात। याच मानशी पुलावरून या वाडीला मानशीवाडी हे नाव पडलं। याच प्रवेशद्वारावर वाडीचा उंबरठा सांभाळत आजही शांतपणे उभा आहे श्री देव बाणेश्वराचं छोटस मंदिर। सुमारे 500 वर्षांपासून उभं असलेलं हे मंदिर फक्त एक वास्तू नाही, तर वाडीच्या अस्तित्वाची जिवंत साक्ष आहे। वाडीत येणारा प्रत्येक माणूस या मंदिरापाशी क्षणभर थांबतो, मनातल्या इच्छा, आकांक्षा, भावना सर्व काही सांगतो आणि पुढे जातो। हीच श्रद्धा मानशीवाडीची खरी ओळख आहे। पूर्वीपासून ग्रामस्थ येथे नियमित दिवाबत्ती करत आले आहेत, साध्या पद्धतीने का होईना, कोणताही गाजावाजा न करता। मात्र मागील 40 वर्षांपासून या मंदिराजवळ नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होऊ लागला। नवरात्राच्या दिवसात मंदिर परिसर भजनाच्या सुरांनी भक्तिमय होतो। संध्याकाळनंतर रात्री गरब्याचा नाद या शांत वाडीत घुमू लागतो। तरुण असो, महिला असो, लहान मोठे सगळेच गरब्यात सहभागी होतात। आनंद, श्रद्धा आणि एकता या सगळ्यांचा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो। नवरात्रीची सांगता म्हणून दसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रमही असतो। पूर्वी या कार्यक्रमांसाठी मंदिरावर प्लास्टिक, माडाच्या झावळ्या आणि बांबूच्या सहाय्याने तात्पुरतं छप्पर उभारलं जायचं। पावसापासून संरक्षणासाठी केलेला हा प्रयत्न कार्यक्रम संपताच पुन्हा काढावा लागायचा। काळ बदलला। नंतर नवरात्रासाठी पत्र्याची शेड तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात येऊ लागलं। पण मनातला प्रश्न तोच राहिला, हे सगळं दरवर्षी का? याच विचारातून गावकऱ्यांनी एकत्र येऊन एक निर्णय घेतला। मंदिरावर कायमस्वरूपी छप्पर असावं, जे नुसतं बांधकाम नसेल तर श्रद्धेचं संरक्षण देखील असेल। या निर्णयाचा कौल घेण्यासाठी गावकरी आरोंदा गावची ग्रामदेवता श्री देवी सातेरी भद्रकाली यांच्याकडे गेले। देवीकडूनही सकारात्मक कौल मिळाला। तो कौल गावकऱ्यांसाठी एक नवा आत्मविश्वास ठरला। आज मानशीवाडीतील सर्व लोक एकत्र आले आहेत, आपल्या श्रद्धेच्या जागेसाठी आणि आपल्या परंपरेसाठी। हे काम मोठं आहे, पण सगळे मिळून केल्यास ते अशक्यही नाही। आजपर्यंत आपण सर्वांनी केलेल्या मदतीने मंदिर आणि मंदिर परिसरात बरेच परिवर्तन झाले आहे। तसेच सहकार्य यावेळीही आम्हा सर्वांना आपणा सर्वांकडून अपेक्षित आहे। याच भावनेतून आणि याच श्रद्धेतून आम्ही ही व्हिडिओ बनवली आहे। धन्यवाद।